नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असलेले मराठी व्याकरणमधील काही उपयुक्त प्रश्न आज आपण पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तास शाळेचा अभ्यास करतो। या वाक्याचा प्रकार ओळखा। या वाक्याचा प्रकार आहे संयुक्त वाक्य। खालील कोणत्या शब्दाची रूपे दोन्ही वचनी सारखीच असतात? माता, पाणी, शाळा, शत्रू या शब्दांची रूपे दोन्ही वचनी सारखीच असतात। विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अवयव लागताना नामाचे व सर्वनामाचे जे रूप बदलते त्याला टिंब-टिंब म्हणतात। त्याला सामान्य रूप असे म्हणतात। पुढील शब्द प्रकारास काय म्हटले जाते? जा, ये, कर, बस, बोल, पी इत्यादी। पुढील शब्द प्रकारास सिद्ध शब्द असे म्हटले जाते। राजाने गनिमी कावा करण्याचे ठरविले तेव्हाच खानाचा पराभव निश्चित झाला। ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? ही वाक्यरचना मिश्र वाक्य या प्रकारची आहे। दुधाचा पेला भरलेला नाही या वाक्याचे होकारार्थी शब्द बनवा। दुधाचा पेला भरलेला नाही या वाक्याचे होकारार्थी वाक्य आहे दुधाचा पेला रिकामा आहे। तू मुद्दाम मला त्रास दिला या वाक्यातील अधोरेखित शब्दात कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे? या अधोरेखित शब्दात रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे। कोलाहल विलाप या शब्दाचा पुढील समानार्थी शब्द ओळखा। कोलाहल विलाप या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आकांत। भक्तांसाठी पंढरपूरला विठ्ठल 28 युगे विठेवर उभा आहे या वाक्यातील विशेषण ओळखा। या वाक्यातील विशेषण आहे 28। खालील पर्यायमधून जोड शब्द ओळखा। जोड शब्द आहे ओढाताण। खालील शब्दातून मुलगी या शब्दासाठी पर्यायी शब्द निवडा। या शब्दासाठी पर्यायी शब्द आहे तनुजा। तारकांचा पुंजा तसे नोटांचे कुडके। अभिनिवेश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। अभिनिवेश या शब्दाचा समानार्थी शब्द आहे जोर। हिमालय पर्वत आहे या वाक्यातील कर्म कोणते आहे? या वाक्यातील कर्म आहे पर्वत। कवितेचा चरण म्हणत असताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो। या थांबण्याच्या जागेला टिंब-टिंब म्हणतात। या थांबण्याच्या जागेला यती असे म्हणतात। आईसारखी आईच यामधील अलंकार ओळखा। यामधील अलंकार आहे अनन्वय अलंकार। धाव, नृत्य, हास्य या नामांचा प्रकार ओळखा। या नामांचा प्रकार आहे भाववाचक नाम। चेतू माधव पगडी यांचे टोपण नाव काय आहे? चेतू माधव पगडी यांचे टोपण नाव कृष्णकुमार आहे। पुढील म्हण पूर्ण करा। आळवाची खाज टिंब-टिंब। आळवाची खाज घशालाच कळते। हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला या वाक्याचा रस ओळखा। या वाक्याचा रस आहे करुण रस। वचन विचारानुसार चुकीची जोडी कोणती आहे ते सांगा। चुकीची जोडी आहे पिशवी पिशवे। पुढीलपैकी पुल्लिंग शब्द ओळखा। पुढीलपैकी पुल्लिंग शब्द आहे रुमाल। अधोरेखित शब्दाचे मूळ रूप शोधा। आजी नातवासाठी स्वेटर विणते मूळ रूप आहे विणणे। आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जातो या वाक्यातील प्रयोग ओळखा। या वाक्यातील प्रयोग आहे कर्मणी प्रयोग। गणपतीची मिरवणूक आमच्या घरावरून पुढे गेली या वाक्यातील
ध्वन्यार्थ कोणता? या वाक्यातील ध्वन्यार्थ आहे लक्ष्यार्थ. अचेतन शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? अचेतन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे चैतन्यरहित. किरण चपाती खातो या वाक्याचे रीती भूतकाळी वाक्य कोणते आहे? या वाक्याचे रीती भूतकाळी वाक्य आहे किरण चपाती खात असे. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले. प्रयोग ओळखा. योग्य प्रयोग आहे भावे प्रयोग. सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार ओळखा. या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार आहे वनामा करणे. पांडवांनी खांडववनात राहावे या वाक्याचा प्रयोग ओळखा. या वाक्याचा प्रयोग आहे भावे प्रयोग. निसर्ग कवी म्हणून कोणास ओळखले जाते? निसर्ग कवी म्हणून नाधो महानोर यांना ओळखले जाते. पूर्ण भविष्यकाळ क्रियापद खालीलपैकी कोणते? पूर्ण भविष्यकाळ क्रियापद वाचले असेल हे आहे. पुढील वाक्यातील उद्देश्य विस्तार कोणता? भाबळीच्या काटेदार फांद्यांनी ती गाडी शिगोशिक भरली होती. पुढील वाक्यातील उद्देश्य विस्तार आहे भाबळीच्या काटेदार फांद्यांनी. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे हा अभंग कोणाचा आहे? हा अभंग संत तुकाराम यांचा आहे. अष्टपैलू साहित्यक म्हणून कोणास ओळखले जाते? अष्टपैलू साहित्यक म्हणून पु ल देशपांडे यांना ओळखले जाते. चिरकालचा विरुद्धार्थी शब्द शोधा. चिरकालचा विरुद्धार्थी शब्द आहे अल्पकाळ. खालील नामासाठी योग्य ध्वनिवर्धक पर्याय निवडा. गायीचे हंबरणे तसे कोंबड्याचे टिंबटिंब. गायीचे हंबरणे तसेच कोंबड्याचे आरवणे.